माझं नाव केशव दत्ता उचित आहे. राहणार तिसखेडा, पोस्ट फाळेगाव, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम, महाराष्ट्र. हां, तर तुम्हाला काय अडचण म्हणजे काय तुमचा त्रास काय होणार तुम्हाला? जे घुटणं आहे, हां, ACL टेअर सांगितलं होतं डॉक्टरनं. ऑपरेशन सांगितलं होतं गुडघ्यामध्ये. गुडघ्यामध्ये. हं. 5 वर्ष झाले. बाप. तकलीफ लय होती आणि मोबाईलवर जाऊन यूट्यूबला समजा यूट्यूब पाहू समजा हां, हां, हां. आपल्या अवस्थी व्हॅटिलिटीचं नाव मिळालं. बरोबर. दवाखान्यात सर्च केलं, आपण औषध मागवलं. मागवलं. तुम्ही किती दिवस झाले औषध घेऊन राहिले? तसं आपल्या झाला एक महिना समजा. 1 महिना झाला. 15 सेवात फरक पडला. फरक नाही का? इथला फरक पडला की आता कोणतंही काम करतो आणि कुठे जातो, बाप. काही अडथळा नाही. असं. कुल्ला बी लय दुखू लागला. हां. कुल्ल्यासाठी आपलं MRI सांगितलं डॉक्टरनं. MRI नस दबली म्हणून सांगितलं डॉक्टरनं. हं. बोलवलं अवस्थी व्हॅटिलिटी अच्छा. इथून. हं. आता चांगला आराम आहे. पहिल्या कोर्समध्येच. तुम्हाला मग कोणी डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं होतं का गुडघ्याचं? हो, अकोल्यामध्ये सांगितलं होतं हां. ऑपरेशन करा म्हणून. हां. पण मी म्हणलं बा गॅरंटी घ्याल का? मग गॅरंटी नाही. नाही. म्हणून ऑपरेशन तुम्ही केलं नाही. केलं नाही. हो म्हणून तुम्ही औषधाचं समजा युट्यूबवर पाहून हो याचा शोध लागला गेला हा तुम्हाला. शोध लागला गेला. हां. युट्यूब पाहू समजा. हे तुम्ही औषधी बोलावली. बरोबर. हा. हा पहिला कोर्स आहे ना तुमचा? पहिला कोर्स. आता हे समजा सेकंडचा राहिला घ्यायचा. हा बरं. तरी तुम्हाला आता चांगलं चालता येईल. चांगला म्हणजे 80% फरक पडला. अरे वा. एकदम मस्त. चांगलं काम चालता येईल. धंदे करतो, पळतो. हां, हां. आता काही त्रास होत नाही, काय नाही. बरोबर. जर आता हे औषधी जर समजा आता कोणाला आमच्यासारख्याला जर घ्यायची असली कोणाला एखाद्या पेशंटला, तर मग ती कसं काय? तर आता अवस्थी व्हॅटिलिटी युट्यूबवर नाव सर्च करायचं. जर तुम्हाला एक नसेल वाटत तर त्या वेबसाईटवर जाऊन बाकीचे बिमारी आहेत पहिल्या त्या लोकांना सर्च करून तुम्ही ऐकायचं लोक काय सांगतात बा. बरं. हे औषधी आपल्याला मग तिथे जाऊन घ्यावं लागेल दवाखान्यात? ऑनलाईन बी भेटते. तिथं गेलं तरी काही होत नाही. म्हणजे आपल्याला तिथे जायचं काम नाही दवाखान्यात त्याच्या? नाही, जायचं जर असलं तर जाऊ शकता तुम्ही. हां, हां. अवस्थी व्हॅटिलिटी नाव आहे दवाखान्याचं. हां. नंतर बाकी समजा तुम्ही कसं काय मग दवाखान्यात गेलते का मग कसं काय? नाही, आम्ही ऑनलाईनच बोलवलं. त्याचा संपर्क कसा साधला मग तुम्ही त्याच्यासोबत? म्हणजे फोन केला आणि सांगितलं आपलं काय त्रास आहे आपल्याला. आपले जे डॉक्युमेंट त्याला पाठवले. document त्याच्यानंतर पाठवले. त्याने ऑनलाईन औषध पाठवलं. असं. हा.